अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन द्वारा मोबाइल हस्तांतरण समारोह। सोमवार 27 अक्टूबर को अंबरनाथ पश्चिम पुलिस द्वारा पिछले 2022 से 2025 के दौरान जिन लोगों के मोबाइल चोरी या गुम हो चुके थे, उनमें से 45 मोबाइल जिनकी कीमत तकरीबन 9,45,000 रुपये बताई जा रही है, वे सभी मोबाइल उनके असल मालिकों को अंबरनाथ पुलिस स्टेशन में बुलाकर अंबरनाथ पुलिस के एसीपी श्री शैलेश काले और अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शब्बीर सैयद के हाथों लौटाए गए। आपको बता दें, CEIR पोर्टल द्वारा पुलिस आयुक्त थाने शहर श्री आशुतोष डुमरे की योग्य सूचनाओं के आधार पर श्री संजय जाधव, अपर पुलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री सचिन गोरे, पुलिस उपायुक्त परिमंडल 4 श्री शैलेश काले, सहायक पुलिस आयुक्त अंबरनाथ विभाग श्री शब्बीर सैयद, वरिष्ठ पुलिस निरीक्षक उमेश सावंत, पुलिस निरीक्षक गुने, इनके मार्गदर्शन और तांत्रिक मालूमात के आधार पर सिपाही मंगेश रामराव सूर्यवंशी ने इन सभी मोबाइल का पता लगाया। आए हुए सभी मोबाइल के मालिकों के चेहरों पर खुशी साफ झलक रही थी और सभी ने अंबरनाथ पुलिस की प्रशंसा की और धन्यवाद। मोबाइल मिळालेले आहे ते मोबाईल गेल्या काही वर्षांपासून CEIR पोर्टल चालू आहे। CEIR पोर्टलच्या माध्यमातून ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत आणि गहाळ झालेले आहेत, असे मोबाईल आपण ट्रेसिंगला टाकून हे झाल्यानंतर ते मोबाईल आपण रिकव्हर करत असतो ते आहेत। आणि त्यातून जवळपास आम्हाला 70 ते 80 मोबाईल ट्रेस झालेले आहेत, परंतु आम्ही 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत। त्या हस्तगत केलेल्या सर्व मोबाईल धारकांशी पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवण्यात आलेला आहे। जवळपास सर्व मोबाईल धारकांचे मोबाईल व्हेरिफाय केलेले आहेत। असे एकूण 45 मोबाईल आपण आता आज देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जे मोबाईल धारक आलेले आहेत आणि ज्यांचे मोबाईल मिळालेले आहेत त्यांनी एक करून यावं आणि मान्य एसीपी साहेबांच्या हस्ते ते मोबाईल अचानक इथे मागे जे रिक्षा स्टँड आहे तिथे अचानक मोबाईल माझा हरवलेला, तर मी तातडीने इथे कंप्लेंट केली येऊन आणि नेक्स्ट डे मी सगळे जे काही डॉक्युमेंट किंवा मोबाईल बॉक्स वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं। तर आता 4 दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झाले, तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हँडओव्हर करण्यात येईल असं, आणि काल मेसेज आला की आज दुपारून 12 वाजता हँडओव्हर केले। थँक्यू सो मच, थँक्यू अँड थँक्यू सो मच सर। माझा मोबाईल 10 जुलै रोजी मी कामावर परत घरी जात असतेवेळी माझा मोबाईल चोरीला गेला नाही, एक लादी नाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता। एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही, तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती। त्यानुसार सूर्यवंशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला। त्यांनी बोलले भेटेल, या उद्देशाने मला मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते, तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं। पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ही मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो। अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपल्या अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळे साहेब व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब, संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्पद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो। 25 दरम्यान जवळजवळ 182 मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टी मध्ये रजिस्टर आहेत। त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते CEIR पोर्टल जे केंद्र सरकारचा पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत। त्यापैकी आपल्याला आजपर्यंत 45 मोबाईल आता आपल्याला प्राप्त झालेले होते। त्या 45 मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता। एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही,
परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्वाचा त्यांचा डाटा असू शकतो, कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात, अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत. नागरिकांना या बाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी.